जय भारत मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुलामगिरीची जी प्रथा होती त्याविषयी नेमकी काय भूमिका होती या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। शिवाजी महाराज हे 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेले राजे आहेत, पण ही गुलामगिरीची प्रथा ही आजही काही अंशी वेगळ्या स्वरूपात का होईना काही जगातल्या काही देशांमध्ये चालू असलेली आपल्याला दिसून येते। नुकताच नेटफ्लिक्सवर एक मूव्ही, मल्याळम मूव्ही एक प्रदर्शित झालेला आहे। त्या मूव्हीचं नाव आहे अंदू जीवितम। ह्या मूव्हीमध्ये गुलामगिरीची प्रथा दाखवलेली आहे। आता तुम्ही म्हणत असाल की ही गुलामगिरीची प्रथा काही जुन्या काळातली मध्ययुगातली वगैरे दाखवली असेल, तर नाही। सौदी अरब या देशामध्ये आजही गुलामगिरीची प्रथा वेगळ्या स्वरूपात का होईना कशा पद्धतीने अस्तित्वात आहे ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। 1992 ची ही घटना, 1993 ची घटना त्यामध्ये दाखवलेली आहे। त्यामध्ये नजीब मोहम्मद नावाच्या एका मल्याळी माणसाला कसं सौदी अरबमध्ये गुलाम बनवलं जातं याची कथा त्यामध्ये दिलेली आहे। त्याला तो बेकार असतो, इकडे काही त्याला काम नसतं, म्हणून सौदी अरबमध्ये काम करायला जावं असं तो ठरवतो। एक एजंट पकडतो, तो एजंट पासपोर्ट व्हिसा वगैरे देण्यासाठी त्याला 50,000 रुपयाची गळ घालतो। मग त्यासाठी तो गावाकडची त्याची शेती विकतो हा नजीब मोहम्मद, आणि मग सौदी अरबला जातो। पण सौदी अरबला त्याला एका वाळवंटात नेऊन सोडलं जातं आणि त्या वाळवंटामध्ये त्याला जवळपास 300-400 काहीतरी बकऱ्या आणि मेंढ्या त्याला सांभाळाव्या लागतात। आणि मग तिथं गुलाम म्हणून जवळपास 2 वर्ष तो त्याचं जीवन काढतो आणि नंतर त्याला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा तिथून तो पळून येतो। असा एक थरारक असा जीवन प्रवास त्या मूव्हीमध्ये दाखवलेला आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की गुलामगिरीची प्रथा वेगळ्या स्वरूपात आजही सुरू आहे। आपल्या देशात सुद्धा अधूनमधून वेट बिगारीचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात। माझे एक मित्र आहेत परभणीचे, जे कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करतात, राजन क्षीरसागर म्हणून। तर त्यांनी एक त्यांच्या जीवनातीलच किस्सा, एक 7-8 वर्षांपूर्वीचा किस्सा त्यांनी सांगितला होता की लातूरमध्ये एका साखर कारखानदाराने काही मजूर त्या साखर कारखान्यावर कामासाठी म्हणून नेलेले होते, ऊसतोड कामगार, आणि त्यांनी वेळेमध्ये ती मजुरी कंप्लीट करावी म्हणून त्यांनी आगाऊ काहीतरी पैसे देऊन ठेवले होते, पण ती वेळेमध्ये ते ऊसतोड काहीतरी झाले नाही वाटतं, म्हणून त्यांना बांधून ठेवलं होतं। म्हणजे अशा पद्धतीचे प्रकार, हे सुद्धा वेठबिगारी म्हणजे काय, गुलामीचे हे वेगळा प्रकार आहे। म्हणजे आज सुद्धा लोकशाही देशामध्ये, आपण भारत हा लोकशाही देश म्हणतो, 75 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाले असं म्हणतो, या देशामध्ये सुद्धा या प्रकारचे काही घटना आपल्याला ऐकायला मिळतात। मग 400 वर्षांपूर्वीचा समाज जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असेल तो कसा असेल, तर आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये मोगलांचं राज्य होतं, खाली आदिलशहाचं राज्य होतं, कुतुबशहाचं राज्य होतं, त्याच्या खाली काही हिंदू राजेही होते, त्याच्यानंतर डच होते, पोर्तुगीज होते, इंग्रज होते, हे सगळे या ठिकाणी राज्यकर्ते होते। तर यांची नेमकी काय भूमिका होती या गुलामगिरीविषयी, तर इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं, डॉक्युमेंटेशनचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्याला असं दिसून येतं की शिवाजी महाराज सोडून बाकी सगळ्या जे काही राज्यकर्ते होते, या राज्यकर्त्यांचा या गुलामीच्या प्रथेला पाठिंबा होता। वेगवेगळे हे सगळे राज्यकर्ते वेगवेगळ्या देशांमधून माणसं विकत आणायचे गुलाम म्हणून, किंवा जे युद्ध व्हायचे ते युद्धामध्ये जे युद्ध कैदी असत त्यांना गुलाम म्हणून विकल्या जायचं। आपल्या महाराष्ट्रातलं राजापूर, गुजरातमधलं सुरत, हे मोठमोठे या शहरांमध्ये गुलामांचे बाजार भरत। तुम्हाला माहित असेल की
छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वाश्रमीचं औरंगाबाद या शहराची स्थापना ज्या मलिक अंबरनं केलेली आहे, हा मलिक अंबर अहमदनगरच्या निजामशाहीतला वजीर होता आणि तो इथिओपियामधला होता. इथिओपिया, त्या इथिओपियामधून त्याला गुलाम म्हणून इकडे आणलं गेलेलं होतं. त्याला विकत घेतलं गेलं होतं सौदी मक्केच्या बाजारात, त्याला विकत देण्यात आलं होतं आणि मग तो गुलाम म्हणून इथे आला होता. नंतर स्वतःच्या कर्तबगारीने तो वरती चढलेला आहे. दिल्लीमध्ये जेव्हा सल्तनतीचा काळ होता मोगलांच्या अगोदर, तेव्हा गुलाम वंश होता, स्वतंत्र गुलाम वंशाने राज्य केलेलं आहे. गुलाम वंश म्हणजे एक गुलाम म्हणून बादशहाकडे जे असायचे त्यांच्यातून कर्तबगारीनं जे मोठे झाले त्यांचं राज्य सुद्धा आपल्या देशावर होतं. इल्तुतमिश असेल किंवा बलबन असेल, हे गुलाम वंशाचे राज्यकर्ते होते. रजिया सुलताना नाव तुम्ही ऐकलेलं असेल, तिचा बाप तो सुद्धा गुलाम होता आणि नंतर राज्यकर्ता बनला होता. म्हणजे हे सगळं आपल्या देशामध्ये सुरू होतं. मग या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांची नेमकी काय भूमिका या गुलामीच्या विषयी होती ते आपण बघूया. तर या संदर्भामध्ये एक ऑथेंटिक पुरावा उपलब्ध आहे शिवाजी महाराजांच्या गुलामीच्या प्रथेच्या विषयी भूमिकेसंदर्भात. तर काय पुरावा आहे, तर एक पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. ते पुस्तक लिहिलेलं आहे एक डच लेखक आहे. डच म्हणजे हॉलंडचे जे काही रहिवासी आहेत त्यांना डच म्हणतात. तर तिथला जीजस क्वित्झर नावाचा एक लेखक आहे. त्या लेखकाने झिनोफोबिया इन 17th सेंचुरी इंडिया या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. झिनोफोबिया इन 17th सेंचुरी इंडिया. याचा अर्थ असा होतो की 17व्या शतकातील भारतीयांचा परकीयांविषयीची भीती वा परकीयांविषयीचे तिरस्कार. झिनोफोबिया या शब्दाचा अर्थ काय होतो, परकीयांविषयी तिरस्कार किंवा परकीयांविषयीची भीती असा अर्थ होतो. म्हणजे थोडक्यामध्ये या पुस्तकाचं नाव 17व्या शतकातील भारतीयांचा परकीयांविषयीचा दृष्टिकोन असं आपण म्हणू शकतो. तर या पुस्तकाचं नाव आहे आणि यामध्ये शिवाजी महाराजांच्या गुलामगिरीच्या प्रथेच्या संदर्भामध्ये एक चॅप्टर आलेलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते इंग्लिशमध्ये, त्याचं मी मराठी तुम्हाला ट्रान्सलेशन सांगेन. तो काय म्हणतो बघा. ॲज द सदर्न कंपेन ऑफ शिवाजी महाराज प्रोग्रेस्ड, ही वेंट डीप इन टू द आदिलशाही कर्नाटका. द डच रिप्रेझेंटेटिव्स हर्बर्ट डी जॅगर अँड निकोलस क्लेमंट मेट शिवाजी ऑन 6 ऑगस्ट 1677 ॲट मराठा कॅम्प ॲट वलिकंदपुरम इन टुडेज तमिळनाडू. म्हणजे हा सांगतोय की शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला निघाले होते इसवी सन 1677ला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674ला झाला. त्याच्यानंतर 3 वर्षाने ते दक्षिण दिग्विजयाला निघालेले आहेत आणि 1677ला ते दक्षिण कर्नाटकात होते. त्यावेळेचा कर्नाटक, आताचा तमिळनाडू, हे आदिलशहाचा भाग होता. त्या ठिकाणी शिवाजी महाराज हे कॅम्पेन करत होते. म्हणजे त्यांचं राजसत्ताचा जो आहे तो विस्तार करत होते, मराठा साम्राज्याचा विस्तार करत होते, स्वराज्याचा विस्तार करत होते. त्यावेळेला त्यांना 2 डच रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे राजदूत भेटले. भारतामध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी होती, जिचं नाव काय होतं बघा, VOC तिला म्हणायचे शॉर्ट फॉर्म मध्ये, डच ईस्ट इंडिया कंपनी. त्या डच ईस्ट इंडिया कंपनीचे 2 रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना भेटले. त्यांचं नाव आहे हर्बर्ट डी जॅगर आणि निकोलस क्लेमंट. हे दोघं जण शिवाजी महाराजांच्या छावणीमध्ये म्हणजे मराठ्यांच्या छावणीमध्ये शिवाजी महाराजांना भेटले. कुठे? वलिकंदपुरम नावाच्या आजच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या ठिकाणी. पुढे बघा. हर्बर्ट डी जॅगर हू वर्कड ॲज द ambassador with the Dutch East India Company notes that in the Chhatrapati's call, all privileges granted by Sher Khan on behalf of Bijapur were confirmed except the right to buy and transport slaves, since he has established as the fundamental rule of his government that none of his subjects may be made into slaves, let alone बी सोल्ड ऑर ट्रान्सफर्ड. आता तो हर्बर्ट डी जॅगर जो आहे, जो डच ईस्ट इंडिया कंपनीचा राजदूत म्हणून काम करत होता, तो त्याच्या डायरीमध्ये लिहितो की शिवाजी महाराजांनी आम्हाला 2 कौल दिले. कौल म्हणजे परवानग्या.
2 कौल किंवा 2 परवाने दिले. त्यामध्ये त्यांनी विजापूरचा जो शेरखान, म्हणजे अगोदर तिथे विजापूरच्या आदिलशहाचं राज्य होतं, त्याचा जो विजापूरचा तिथं सुभेदार होता त्याचं नाव होतं शेरखान, त्याला हरवून शिवाजी महाराजांनी आपलं राज्य तिथे प्रस्थापित केलं होतं. तर त्या शेरखानाने या डच ईस्ट इंडिया कंपनीला जी परवाने दिलेले होते ते सगळे परवाने शिवाजी महाराजांनी दिले. फक्त एक परवाना सोडून, म्हणजे एक परवाना सोडून, कोणता? तर गुलामांच्या व्यापाराला शिवाजी महाराजांनी परवानगी दिली नाही. तो लिहितो, कोण लिहितो? हर्बर्ट डी जागर, जो राजदूत होता डचांचा, तो त्याच्या डायरीमध्ये लिहितो की शिवाजी महाराजांनी अगोदरच्या राज्यकर्त्यांनी ज्या परवानग्या आम्हाला दिलेल्या, जे परवाने आम्हाला दिलेले होते त्या सगळे परवाने दिले, फक्त एक परवाना आम्हाला दिला नाही, आणि तो म्हणजे गुलामांचा व्यापार करण्याचा परवाना आम्हाला दिला नाही. आणि मग in the same call issued to Jagar, Chhatrapati makes it imply clear that the slave trade wouldn't be tolerated at any cost. पुढे तो काय म्हणतो की शिवाजी महाराजांनी आम्हाला बजावून सांगितलं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत माझ्या प्रदेशामध्ये माणसांना गुलाम बनवणारा व्यापार किंवा गुलामीचा व्यापार करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये जे पत्र उपलब्ध आहे ते पत्र सुद्धा या लेखकाने दिलेलं आहे. झिनोफोबिया इन 17th सेंचुरी इंडिया या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जीजस क्रुझर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं ते पत्रही दिलेले, जे त्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं होतं. ते पत्र दिलेलं आहे 24 ऑगस्ट 1677 रोजीचं ते पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज काय म्हणतात बघा. शिवाजी महाराज टू डच, म्हणजे डचांना म्हणतायत, इन द डेज ऑफ द मुरिश गव्हर्नमेंट इट वॉज अलाउड फॉर यू टू बाय मेल स्लेव्स अँड फिमेल स्लेव्स हिअर अँड टू ट्रान्सपोर्ट द सेम विदाउट एनीवन प्रिव्हेंटिंग दॅट, बट नाउ यू मे नॉट as long as I am master of these lands by male or female slaves, nor transport them, and in case you were to do the same and would want to bring slaves aboard, my men will oppose that and prevent it in all ways, and also not allow that they be brought back in your house. This you must as such observe and comply with. याचा अर्थ तुम्हाला सांगतो आता शिवाजी महाराज काय म्हणतात. इन द डेज ऑफ द मुरिश गव्हर्नमेंट, मुरिश म्हणजे कोण? मोगल किंवा आदिलशाही. हे स्वतःला काय समजायचे? तुर्क, तुर्क जे रहिवासी आहेत, तुर्कस्तान मधील रहिवाशांना मूर म्हणतात आणि हे स्वतःला तुर्क समजायचे. मग शिवाजी महाराज काय म्हणतात की मुरिश म्हणजे जे मुस्लिम गव्हर्नमेंट होतं, जे मुस्लिम राजे होते, त्यांनी तुम्हाला जे काही परवाने दिले होते, इट वॉज अलाउड फॉर यू टू बाय मेल, म्हणजे त्यांनी तुम्हाला पुरुष आणि स्त्रिया यांना गुलाम बनवण्याचा परवाना त्यांना दिला होता आणि त्यांचा व्यापार करण्याचाही त्यांना तुम्हाला परवाना दिला होता. तो त्यांच्या व्यापाराला त्यांनी कोणताही प्रतिबंध केलेला नव्हता. बट नाऊ यू मे नॉट, पण आता तुम्हाला ते करता येणार नाही. ॲज लॉंग ॲज आय एम मास्टर ऑफ दिस लँड्स, जोपर्यंत मी या भूमीचा स्वामी आहे, म्हणजे जोपर्यंत माझी सत्ता या भागामध्ये आहे, बाय मेल ऑर फिमेल स्लेव्स नॉर ट्रान्सफर देम अँड इन केस यू वेअर टू डू द सेम, म्हणजे जोपर्यंत माझी राजसत्ता इथे आहे तोपर्यंत तुम्हाला पुरुष आणि स्त्रिया यांना गुलाम बनवणारा व्यापार करता येणार नाही. आणि जर तुम्ही तसं केलं तर माझे लोक त्याला प्रतिबंध करतील, माझे लोक त्याला सर्व प्रकारचा प्रतिबंध करतील किंवा तो व्यापार थांबवण्याची पराकाष्ठा करतील, असं शिवाजी महाराज म्हणतायत. इतकंच नाही तर तुमच्या घरात घुसून तुमच्या घरातले जे काही गुलाम लोक असतील त्यांनाही ते बाहेर काढतील, अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांचं पत्र आहे. इंटरनेटवर हे पत्र उपलब्ध आहे. शिवाजी महाराज लेटर टू डच ईस्ट इंडिया कंपनी इन 1677 असं टाकायचं.
शिवाजी महाराजांचं ते पत्र येतं. शिवाजी महाराजांचा हा ग्रेटनेस आहे. 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या राजाला आजही आम्ही का पूजतो, या राजाचा जयकार आजही का करतो, या राजाची जयंती मोठ्या उत्साहाने आम्ही का साजरी करतो, त्याचं कारण हे आहे. बऱ्याच शिवभक्तांना शिवाजी महाराजांना महान का म्हणतात तेच माहित नाहीये. त्यांना फक्त डीजे वरती नाचणंच कळतंय. पण शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाहीत, तर डोक्यात घेण्याचा विषय आहेत. शिवाजी महाराजांना महान का म्हणतात हे कळालं पाहिजे आम्हाला. आज सुद्धा अनेक देशांमध्ये आपल्याला छुप्या पद्धतीने गुलामीची प्रथा दिसते आज. आणि 400 वर्षांपूर्वी शिवाजी महाराज गुलामगिरीच्या प्रथेला विरोध करतायत. फक्त शिवाजी महाराजच नव्हे, तर संभाजी महाराजांचं सुद्धा त्या पद्धतीचं एक पत्र आहे. संभाजी महाराजांची जेव्हा सत्ता पोर्तुगीजांचा त्यांनी पराभव केला आणि त्या ठिकाणी एक गढी होती, त्या गढीवरून संभाजीराजांनी त्यांची सत्ता म्हणजे ते जिंकत चालले होते, तोवर इकडे मोगलांनी आक्रमण केलं म्हणून त्यांना मधून परत सोडून यावं लागलं होतं. नाहीतर पोर्तुगीजांची सत्ता तेव्हा नष्ट झाली असती. अर्धा गोवा त्यांनी जवळपास जिंकला होता. आणि जेव्हा मोगलांनी इकडून हल्ला केला तेव्हा जिथपर्यंत त्यांची सत्ता गेली होती तिथून त्यांनी एक फरमान काढलेलं आहे संभाजीराजांनी. आणि त्या फरमानामध्ये ते लिहितात की मी शिवाजीचा मुलगा संभाजी येथून जाहीर करतो की जिथपर्यंत माझी सत्ता आहे त्या प्रदेशामध्ये कोणालाही माणसांना गुलाम बनवणारा व्यापार करता येणार नाही. कारण काय, हे पोर्तुगीज हे हरामखोर होते नंबर 1चे. त्यांनी अतोनात छळ केलेला आहे भारतीयांचा. गोवंश जे आहेत गोवेकरी, त्यांचा खूप छळ केलेला आहे. ते सुद्धा हा व्यापार करायचे. आपल्याला सगळ्यांना माहितीये की जे आफ्रिकेतले काळे लोक आहेत त्यांचा व्यापार तर हे अगदी 19व्या शतकापर्यंत करत होते. अमेरिकेमध्ये 1865 पर्यंत गुलामीची प्रथा होती आणि सौदी अरेबियानं अधिकृतरित्या 1962ला गुलामीची प्रथा बंद केलेली आहे. संभाजी महाराज त्यावेळेला सांगतायत फरमान काढून की इथपर्यंत माझं राज्य आहे, शिवाजीचा मुलगा संभाजीचं राज्य इथपर्यंत आहे, इथपर्यंत तुम्हाला गुलामीचा व्यापार करता येणार नाही. आज सुद्धा तिथून त्या गडीवरून त्यांनी फरमान काढलं म्हणून फरमानगडी त्या गावाचं नाव आहे आज सुद्धा. म्हणजे हा आपला वारसा आहे. यामुळं शिवाजी महाराज ग्रेट आहेत, यामुळं संभाजी महाराज ग्रेट आहेत. ते काळाच्या पुढे पाहणारे राजे होते. इंग्रज, डच, हे पाश्चिमात्य लोक हे आज आपल्याला नैतिकता शिकवत आहेत, आज आपल्याला ह्युमन राईट्सचे धडे देत आहेत. पण ते सुद्धा त्या काळामध्ये गुलामाचा व्यापार करत होते. त्यांच्याही पुढे विचार करणारा राजा होता शिवाजी महाराज. त्यामुळं आपल्या महापुरुषांना, महामानवांना, महास्त्रियांना आपण नुसतं डोक्यावर घेऊन नाचतोय, त्यांचा खरा इतिहास आपण शोधून काढला पाहिजे आणि तो समाजासमोर ठेवला पाहिजे. आणि मग त्यांना कळालं पाहिजे, आपल्या लोकांना कळालं पाहिजे की ते का महान आहेत. तर आज या मूव्हीच्या संदर्भामध्ये हा जो मूव्ही आहे आलेला, मी तुम्हाला अगोदर नाव घेतलं, अंधु जीवितम अर्थात गोट लाईफ. या मूव्हीच्या निमित्ताने माझ्या ते वाचनामध्ये आलं की सौदी अरबमध्ये त्याला विरोध वगैरे झालाय, त्या मूव्हीला आमची बदनामी केली वगैरे वगैरे, त्यांचं बरंच चालू आहे. त्या निमित्ताने मला हे सगळं शिवाजी महाराजांचं आठवलं आणि ते आपल्या पुढे ठेवावं असं मला वाटलं, म्हणून आजचा हा लाईव्ह मी केलेला आहे. तर आपण सर्वांनी शिवाजी महाराजांचा हा गुलामगिरीच्या विरुद्धचा विचार सांगणारा हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करावा, लाईक करावा, कमेंट कराव्या, एवढी मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.